22 जनवरी को अयोध्या में होने जा रहे श्री राम मंदिर भव्य प्राण प्रतिष्ठा समारोह के मद्देनजर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मार्गदर्शन में शिवसेना उपनेता विजय नाहटा के नेतृत्व में नवी मुंबई शिवसेना द्वारा मंदिरों में स्वच्छता अभियान को गति दी गई, जहां इस अवसर पर बेलापुर गांव स्थित राम मंदिर, नेरुल पश्चिम स्थित श्री स्वामी समर्थ मंदिर, नेरुल पूर्व स्थित हनुमान मंदिर, सानपाड़ा के साथ ही तुर्भे गणपति मंदिर, वाशी स्थित शिव विष्णु मंदिर में इस अभियान को गति दी गई, जहां इस अवसर पर जिला संगठक सरोज पाटिल, शिवसेना उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल, दिलीप घोड़ेकर, विजय माने, संजय भोसले, मिलिंद सूर्यराव, भावेश पाटिल, रामाशेठ वाघमारे, दीपक सिंह, महेश परब, मनोहर जोशी आदि तमाम मान्यवर मौजूद थे। इस दौरान विजय नाहटा ने मंदिरों की सफाई कर अपना श्रमदान किया। मीडिया से बात करते हुए विजय नाहटा ने कहा कि आगामी 22 तारीख को सभी दीपोत्सव मनाएंगे और रामलला के आगमन की खुशी मनाएंगे। देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या सगळ्यांचे नेते, महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे 14 तारखेपासून सर्व शहरातली मंदिरं स्वच्छ करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि 22 तारखेला जी प्रतिष्ठापना आहे राम जन्मभूमीमध्ये, त्याच्या अनुषंगाने आपण एक विधायक कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आज बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांनी या भागामधली सगळी मंदिरं स्वच्छ करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला होता। याच्यापूर्वीच बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं असेल की मंदिरं स्वच्छ केली आहेत, रंगरंगोटी केलेली आहे, डागदुरुस्ती केलेली आहे आणि याच्यामध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय सक्रिय सहभाग घेतलेला आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासूनच आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला बेलापूरला आपलं जे राम मंदिर आहे, अतिशय प्रसिद्ध पुरातन मंदिर, त्या ठिकाणी साफसफाईला सुरुवात करण्यात आली, देवाला वंदन करण्यात आलं। त्याच्यानंतर नेरुळ पूर्व, नेरुळ पश्चिम, दारावे, तुर्भे MIDC, तुर्भे, त्याच्यानंतर वाशी, सानपाडा या सगळ्या ठिकाणी जी मंदिरं आहेत, पुरातन मंदिरं आहेत, त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता केलेली आहे आणि मोदी साहेबांच्या आणि शिंदे साहेबांचं जे आव्हान होतं त्याला प्रतिसाद म्हणून हे अतिशय चांगलं काम या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी मगा म्हटल्याप्रमाणे शिवसेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख आमचे वाघमारे साहेब असतील, मिलिंदजी असतील, सिंग साहेब असतील, घोडेकर साहेब असतील, शहर प्रमुख आमचे विजय माने साहेब असतील, उपशहर प्रमुख आमचे आतिश असतील, सगळीच मंडळी, जोशी साहेब असतील, या सगळ्या, रोहिदासजी पाटील होते, या सगळ्या मंडळींनी, सगळ्या खालच्या कार्यकर्त्यांनी खूप अतिशय मनोभावे हे स्वच्छतेचं काम हाती घेतलं। त्याच्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि 22 तारखेनंतर योग्य वेळी या शहरातल्या प्रमुख लोकांना अयोध्येची वारी घडवण्याचे जे आदेश आहेत त्याचे आम्ही निश्चितपणानं पालन करू। आणि आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वीच माननीय पंतप्रधान आले होते, त्या ठिकाणी राम मंदिर तयार करण्यामध्ये ज्यांची अतिशय मोलाची भूमिका आहे असं नरेंद्र मोदी साहेबांचं अभिवादन शिंदे साहेबांनी 1.5 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सर्वांनी उभं राहून केलं। खूप मोठी घटना देशाच्या दृष्टीनं घडलेली आहे। शेकडो वर्ष ज्याची आपण वाट बघत होतो तो क्षण 22 तारखेला आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि 22 तारखेला घरोघर आपल्याला दीपावली करायची, दीप लावायचे, गोडधड करायचं आहे, ध्वज लावायचे आहेत आणि त्याही कामामध्ये या विधानसभा क्षेत्रामधली, बेलापूर विधानसभा क्षेत्रामधली संपूर्ण शिवसेना सक्रिय झालेली आहे। त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।